सुद्धा मी शुभेच्छा देतो। आणि सागर शक्ती हे जे वृत्तपत्र आहे ते आपल्या समाजाचं प्रबोधन करण्यासाठी आहे। आणि आजचा विषय पण असा आहे की संघर्षातून उत्कर्षाकडे। आपल्याला माहिती आहे आपण कोळी मच्छीमार हे संविधानाच्या भाषेत मागासवर्गीय लोक आहोत। संविधानाच्या आणि आरक्षणाच्या भाषेत आपण व्यक्तिगतरित्या तुम्ही स्वतःला काही समजत असाल पण आपण मागासवर्गीय आहोत। आणि मागासवर्गीय माणसांनी प्रगती कशी करावी याचा फायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला। मी ज्या भागातून आलोय अलिबाग तालुक्यात त्या भागामध्ये जमिनीचा संघर्ष सुरुवातीला झाला आणि या संघर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्याकडचे नेते नारायण नागू पाटील यांनी संघर्ष केला। आणि तिथून सुद्धा एक वृत्तपत्र उदयासाठी त्याचं नाव कृषीवर आहे। आता शेतकरी कामगार पक्षाकडे आहे ते। आणि त्या कृषीवरनी सुद्धा प्रचंड जागृती केली आणि हे आपल्या समाजाचे वृत्तपत्र दुर्मिळ आहे। हे सागर शक्तीचं महत्व यासाठी अत्यंत महत्वाचं आहे की ते मच्छीमारांसाठी काम करतं। आता आपल्या समाजाला त्याचं महत्व कळलं पाहिजे की वृत्तपत्र चालवणं याला काही कोणी पगार देत नाही, कोणी अनुदान देत नाही। पत्रकारांच्या बाबतीत लोकांना असं वाटतं की पगार काहीतरी असेल त्यांना, पण त्याला पगार नसतो। आणि म्हणून सागर शक्ती जशी आम्ही मंदिरं बांधतो, देवळं बांधतो त्याला आम्ही दान देतो, पण वृत्तपत्राला आम्ही दान घेत नाही, ते वाढवत नाही आणि ते आपल्या प्रबोधनासाठी काम करतं असं असून सुद्धा आपण असं वागतो। आणि म्हणून आज वृत्तपत्रांची अवस्था दयनीय झालेली आहे। बंधू आणि भगिनींनो, मी मला आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे मान्यवरांची नावं घेणार नाही, परंतु आजच्या सभेमध्ये आदिवासी आमदार मला भेटले ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची कारण सांगतो की जमिनीचा संघर्ष रायगड जिल्ह्याला खूप चांगला माहित आहे। कसे त्याची जमीन आणि राहील त्याचं घर हा जो मूळ कायदा आहे देसी, कारण तुमच्या भागातला विचार मला माहित नाही, परंतु ओबीसी समाजात साधारणपणे 350-400 जाती आहेत। त्यानंतर एससी एसटी आहे, याला जमिनीच्या मालकी अधिकारच नव्हता या देशामध्ये। आणि म्हणून जमीन आम्ही कसतो पण ती नावावर झाली पाहिजे ही भावना कोणामध्ये नव्हती। आणि भावना निर्माण करण्याचं काम खोती विरोधी आंदोलनाने आमच्याकडे झालं आणि मुळांना जमिनीचे कसण्याचे अधिकार मिळाले। हे अधिकार मिळत असताना आदिवासींचा संघर्ष फार मोठा चाललेला आहे। रायगड जिल्ह्यात जे आंदोलन आम्ही केलं त्यानंतर रायगड जिल्ह्यात सेफचा लढा झाला, शिडको विरुद्ध लढा झाला, दिवा पाटील, दत्ता पाटील हे लढले। इकडे प्रचंड संघर्ष जमिनीसाठी आजही चालू आहे। परंतु मुंबईचा जेव्हा प्रश्न आला की मुंबईचे कोळीवाडे एसआरए पद्धतीने आम्ही डेव्हलप करू असं सरकारने सांगितलं, तेव्हा विधानसभेच्या दोन्ही सभागृहामध्ये असं कोणी बोललं नाही की कोळीवाड्याला तुम्ही गलिच्छ का म्हणता। आपल्याला माहित आहे एसटी आणि एसटी या समाजाच्या संदर्भात जर अपशब्द वापरला गेला तर अॅट्रॉसिटी दाखल होते। कोळ्यांच्या बाबतीत जेव्हा त्याला गलिच्छ कोळीवाडे असं म्हटलं तेव्हा कुठल्याच कोळ्याला राग नाही आला। आपल्याला राग न येणं हे मेलेल्या मनाचं आणि मेलेल्या माणसाचं लक्षण आहे। पहिल्यांदा राग तर आला पाहिजे, अरे तुम्हाला गलिच्छ वस्ते एसआरए म्हटलं, त्याची चीड निर्माण झाली पाहिजे, चीडच नव्हती। आणि मग काही आमदारांनी फोन केले, पाटील साहेब यावर काय करायचं। मग त्यानंतर वरळीला सभा लावली। जयेश ठाकरेंनी मला उरणमधून बोलवलं की दादा तुम्ही आजच्या सभेमध्ये आशिष शेलार होते भाजपचे, त्या शेलार साहेबांना सांगितलं की शेलार साहेब तुम्ही मराठा समाजाचे आमदार कुठून झाला, कोळीवाड्यातून। माझी एवढीच विनंती आहे, या मुंबईमध्ये मंत्रालय आहे, मुख्यमंत्री इथे बसतात, मंत्र्यांचे बंगले आहेत, ज्या कोळीवाड्याचं आगरवाड्याचं मीठ तुम्ही खाल्लं त्याला 70 वर्षात सातबारा नाही दिला तुम्ही, ही नामुष्की आहे तुमची, दोन्ही सभागृहांचा अपमान आहे। ते बोले पाटील साहेब असं नका बोलू, मी तुमच्यापैकीच आहे। बोलायला ठीक आहे आमच्यापैकी, पण तुमच्या हातात जर एकर जमिनी मराठा समाजाच्या 60% जमिनी महाराष्ट्रात आहे आणि कोळ्यांच्या 1 किलोमीटर पुलाला कोळीवाडा आहे, त्याचा सातबारा नाही, कसा सातबारा द्यायचा। मग त्यांना मी सांगितलं की बाबा रे मुंबईमध्ये सुद्धा जे कोळीवाडे आहेत, गावठाण आहेत, ही गावच आहेत। मग गाव आहे तर गावठाणात काहीतरी त्याला सातबारे द्या असं म्हटल्यानंतर सरकारने ते मान्य केलं। इथे ताईने आता ते प्रश्न केला की सातबारे द्या। जमीन हक्क हा विषय असा आहे की दुसऱ्याकडे मागून कोणी देत नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागतो। म्हणून आपले जे राजहंस टप्के आहेत त्यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी
अजेंडा घातला की संघर्षाला पर्याय नाही. तुम्ही जर सरकारकडे मागितला तर 1 रुपयातला 10 पैसे देतात, 70चं गावडा देतील तुम्हाला किंवा 60चं देतील. पण आता जे विस्तारित गावठाण आहे 90% ते देत नाहीत. रिकाम्या जागा मासे सुकवायच्या तुमच्या नाहीत, बंदराच्या जागा तुमच्या नाहीत. अशा प्रकारचे जिल्हाधिकारी ते पूर्ण झालेले आहेत. आणि सगळ्या कलेक्टर्सना डायरेक्शन्स जे आहेत ते कोळीवाड्यांच्या जमिनी लुटण्याचे आहेत. त्यामुळे तुम्ही विनंती केली तरी तुम्हाला सातबारे मिळणार नाही. आपण प्रस्ताव दाखल केला पाहिजे की आमचा कोळीवाडा हा 1 एकर नाही तर 100 एकर आहे. जेवढी जेवढी जागा समुद्रापर्यंत की आमची आता नकाशा आम्ही बनवला पाहिजे. ही जी पद्धत आहे ती आम्ही मुंबईतून सुरू केली. माहीम कोळीवाड्याचा पहिला 14 एकरचा नकाशा आम्ही बनवून दिला. त्यामध्ये 2.5 एकर मोकळी जागा आहे समुद्र किनारी. आता 2.5 एकर मोकळी जागा समुद्र किनारी असणं म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? 4 कोटी रुपये गुंठा आहे. दिसायला जागा मोकळी दिसते आणि ती दिल्यानंतर महापालिका म्हणाल्या की रिकाम्या जागेत आम्ही सुशोभीकरण करतो, मेकअप करतो. कोळीवाड्यात अजूनही शाळा नाही, कोळीवाड्यात अजूनही कॉलेज नाही. आदिवासींची परिस्थिती वेगळीच आहे. तर आम्हाला त्या जागेत शाळा काढायची आहे, कॉलेज काढायचं आहे. पण महापालिका म्हणते की आम्ही दिवे लावू, गार्डन करू, कारण त्यांच्याकडच्या गार्डनच्या जागा संपलेल्या आहेत. मच्छीमारांना काय पाहिजे हे मच्छीमारांना सांगितलं पाहिजे. आजची सभा आहे, या सभेमध्ये आमचे नेते दशरथदादा भगत आहेत यांनी जे नवीन रॉल्फ नावाचं आंदोलन सुरू केले ते त्याविषयी सविस्तर बोलतील. परंतु तुम्हाला मी या सभेमध्ये माझ्या निदर्शनास आलेली गोष्ट सांगतो की रायगडमधले आम्ही आगरी कोळी लोक आणि आपण सुद्धा एकविराईकडे जात असतात. एकविराईकडे जात असताना मागच्या 2000 वर्षांचा मी इतिहास काढला. त्यामध्ये असं लक्षात आलं की या कोकणातल्या आणि भारतातल्या सगळ्या मंदिरांपैकी सगळ्यात जुनं मंदिर हे गावदेवीचं असतं. गावदेवीचं म्हणजे मातृदेवतेचं असतं. ही जी मातृसत्ताक पद्धत आहे ही मातृसत्ताक पद्धत आपल्या मच्छीमार समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून माझे अनेक भाषणं तुम्ही युट्यूबवर पाहिले असतील. मी त्यात सांगितलेलं आहे की आपल्या समाजाचं वैशिष्ट्य आहे की आपण लग्नामध्ये हुंडा न घेणारे लोक आहोत. संपूर्ण भारतामध्ये हुंड्यासाठी बाईला जाळलं जातं, हुंड्यासाठी बाईला बाहेर जाळलं जातं. काही ठिकाणी बीड सारख्या भागामध्ये तिला गर्भातच मारलं जातं. म्हणजे मुलगी असेल तर तिला मारून टाका. मशिनरी पकडल्या गेल्या, डॉक्टर पकडल्या गेल्या. पण कोळीवाड्यामध्ये बाईला मारणं, बाईला अपमान करणं असं कधीच घडलं नाही. लग्नामध्ये हुंडा घ्यायचा नाही, मुलीच्या लग्नाचं स्वागत करायचं. अर्थसत्ता महिलांकडे. म्हणजे काल दशरथदादांनी जी पत्रकार परिषद नवी मुंबईमध्ये आयोजित केलेली तरी नाही आल्या त्या प्राध्यापिकांची आहे. त्यांनी सांगितलं की इथली जी बाई आहे ही नवऱ्याला पण सांभाळते, म्हणजे नवऱ्याचं पण पालन पोषण बाई करते. ही जी पद्धत आहे जगाच्या इतिहासामध्ये मातृसत्ताक पद्धत म्हणून इजिप्त पासून सगळीकडे प्रसिद्ध आहे. एवढी मोठी परंपरा ज्या कोळीवाड्यामध्ये आहे, जो देशाला एक धार्मिक आदर्श देऊ शकतो. कारण हे मंदिरामध्ये सभा आहे म्हणून हे बोलणं गरजेचं आहे. आमचा जो धर्म आहे स्त्रीला अधिकार देण्याचा, असा धर्म जगात नाही. किंबहुना साऱ्या देशामध्ये बायकांना कमी लेखल्यामुळे महात्मा ज्योतिबा फुल्यांना आणि सावित्रीबाईंना पहिल्यांदा शिक्षणाची सुरुवात स्त्री शिक्षणाकडून करावी लागली. कारण स्त्री जर शिकलेली नसेल तर मग समाज सुधारणार कसा? आणि म्हणून आपल्या कोळी बांधवांना सागर शक्तीला माहित असलं पाहिजे की महात्मा ज्योतिबा फुल्यांना महात्मा ही पदवी कोळी बांधवांनी दिली. आणि या अर्थाने आज आम्ही या भागात आलो, आदल्या रात्री आलो, वस्तीला होतो. आणि आल्यानंतर ज्यांच्या घरात उतरलो नायगाव म्हणून, तिथे उतरल्यानंतर तिथलं होलसेल मच्छीचं मार्केट पाहिलं. आणि त्या महिलांनी आम्हाला सांगितलं की कशा प्रकारचं होलसेल मार्केट आमचं आता इथे आहे. आणि याच्या अगोदर मुंबईमध्ये प्रॉपर्ट मार्केट असेल, बाकीचे मार्केट असतील, ही मार्केट मुंबईतून ऐरोलीकडे हलवण्याचा शासन निर्णय घेत आहे. परंतु माणसाचा व्यवसाय आणि व्यापार हे त्याच्या अस्तित्वाचं कारण आहे. कोळीवाडे टिकवायचे असतील तर रोजगार टिकवला पाहिजे. रोजगार म्हणजे मासे विक्री आणि मासेमारी. मग ही मार्केट आमच्या महिलांकडे आहे. कुळ कायदा असं सांगतो किंवा 1 एप्रिल 57चा कुळ कायद्याचा नियम असं सांगतो 57 साली जो त्या जागेत असेल तो त्याचा मालक आहे. आमच्या मच्छीमार महिला पिढ्या मासे विकतात. समजा ही आमची मावशी आता विकत असेल, तिची आजी पण त्या मार्केटमध्ये होती. आणि 12 वर्ष जर बाई एखादी स्त्री त्या मार्केटमध्ये मच्छी विकत असेल तर ऍडव्हर्स पोझिशनच्या कायद्याने तिच्या जागेची मालक.
मुंबई महापालिका म्हणते की त्या मार्केट आम्ही डेव्हलप करणार आहोत. तुम्हाला डेव्हलप करण्याचा विषय अधिकार दिला कोणी? महापालिका ही दिवाबत्ती, गटार, रस्ते हे करण्याचं काम करते, जमीन मालकीचा विषय नाही. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जर आपण एकविरा आईला किंवा आशापुरे आईला मानत असू तर ती देवळातली पूजा फक्त ठेवू नका, ती पूजा घराघरात झाली पाहिजे. आणि म्हणून महिलांच्या अधिकाराची सुरुवात मुंबईतली सगळी मच्छी मार्केट आमच्या महिलांच्या मालकीची आहे. प्रॉपर्टी मार्केटला जर 18 माळे होत असतील, टॉवर होत असेल तिथे, त्या 18 माळ्याला लागणारा खर्च आहे 1500 रुपये स्क्वेअर फीटने जो बांधकाम खर्च आहे ते आमच्या महिला देऊ शकतात. कारण त्या प्लॉटची किंमत 15,000 कोटी असेल, प्लॉटवर कर्ज मिळतं. म्हणून सगळ्या महिलांनी, मी कालचा जो प्रकार बघितला की त्या महिलांना ज्या पद्धतीने त्रास देतात, सकाळी 5 वाजता 9 वाजेपर्यंत ती महिला असते, दुपारी त्या घरी येतात, जाऊन तिथे भैया बसतो आणि दिवसभर भैया काय पाहिजे ते विकतो, तो मला बोलतो त्या भैयाचा काय संबंध आहे? भैया जर बसला त्या भैयाला सुद्धा भाडं कोणाला द्यायला लागेल? आमच्या मावशीला द्यायला लागेल, कारण ते महिलांचं आहे. आणि म्हणून या देशामध्ये पुरुषसत्ताक पद्धतीने बऱ्याचशे अनर्थ केलेले आहेत. आज जे स्त्रियांवर सगळे अन्याय अत्याचार होतात त्याचा कुठलाही अन्याय अत्याचार कोळीवाड्यात होत नाही. ही जी मातृसत्ताक पद्धत आहे ती व्यवहारामध्ये आली पाहिजे, धार्मिक ठिकाणी आली पाहिजे. नुसतंच आम्ही स्त्रियांना पूजनीय बोलायचं आणि अशी एखादी सभा असेल तर एखादी खुर्ची स्त्रीला द्यायची नाही. मी डॉक्टरांना धन्यवाद देईन की मी सांगायच्या अगोदर महिलांना बोलायला दिलं. अलवेज म्हणजे कसं आहे, हे सगळ्या ठिकाणी दिसतंय, जे मोठी मोठी नावं घेतात पण महिलांना बोलायला देत नाही, बसायला पण संधी देत नाही. या सभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिला आहेत. मी अधिक न बोलता तुम्हाला हे सांगेन की 3 प्रकारच्या गोष्टींवर आता आपण आंदोलन केली पाहिजे. कारण आमच्या समाजाला इथून हलवण्याचं काम करतंय. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्त्रियांची मच्छी मार्केट आम्ही वाचवली पाहिजे. मुंबईमध्ये 200 गावठाण आहेत. मी आगरी समाजाचा आहे. तुम्हाला सांगेन की माझे आजोबा मच्छीमारी करायचे, ही टोपी आजोबा घालायचे, मी मच्छीमारी केलेली आहे. कोळीवाड्यांवर अन्याय झाला हे वास्तव आहे, परंतु कोळी, आगरी, भंडारी, ईस्ट इंडियन आणि आदिवासी या 5 समाजांचा मुंबईवरील अधिकार शासनाने मान्य केले. पण त्यामध्ये आदिवासी असला पाहिजे, आगरी असला पाहिजे, कोळी असला पाहिजे, भंडारी असला पाहिजे, ईस्ट इंडियन पण असला पाहिजे. हे जेव्हा आम्ही एकत्र आणू तेव्हा आपल्या अन्यायाला वाचापुरती आणि न्याय मिळतो. एका जातीचं संघटन हे आपल्यावर दुसऱ्याला अन्याय करण्यासाठी प्रेरणा ठरते. एकाला कोपऱ्यामध्ये ते मारतात, दुसरा येत नाही. आणि म्हणून आम्ही जी सुरुवात केली आता, म्हणजे इथलं जे आंदोलन आहे, विमानतळाचं आंदोलन असेल, तुमचं JNPTचं असेल, आणि JNPTच्या आंदोलनाच्या निमित्त आम्ही वाढवण जोडलो. वाढवण जोडल्यामुळे वाढवणवाल्यांना कळालं की 35 वर्षाची JNPT तिथल्या कोळ्याला न्याय देऊ शकत नाही, ते वाढवणमध्ये न्याय देईल का? आणि त्याच्यामुळे असा दबाव आला की JNPT पत्राला कळलं, केंद्र शासनाला कळलं, सरकारला कळलं की आज जर वाढवणवाल्यांना जर JNPTचं दुःख कळलं तर वाढवण बंद होणार नाही. आणि म्हणून पुण्यातरी कवीने एक कविता केलेली आहे, मांदेलासाठी हडका बुडाला. म्हणजे एक मांजर घेण्यासाठी गेला की अख्खं होडकं बुडालं. तसं जर JNPT प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला नाही तर वाढवणचा होडका बुडू शकतो. हे जे नियोजन आहे आपल्या लढाईचं, हे नियोजन आम्ही ठेवलं. तुम्ही तिकडे आलात, आम्ही इकडे आलो तर निश्चितपणे आपल्याला विजय मिळू शकतो. त्या हनुमान कोळीवाड्यामध्ये रमेश कोळी नावाचे ग्रस्त आहेत, मगाशी त्यांनी सांगितलं. जो 95 कोटीचा जो निकाल आहे, तो निकाल काय आहे? जमिनीसाठी इथले आगरी भंडारी भांडतात, लढतात, मारामाऱ्या करतात. जमिनीला सातबारा असतो, त्याला पुनर्वसन भेटतं. परंतु समुद्र सुद्धा आमचा आहे, याचं फाउंडेशन त्या हनुमान कोळीवाड्यात टाकलेलं आहे रमेश. आणि नवीन कायदा आहे भूसंपादन कायदा 2013. हा भूसंपादन कायदा असं सांगतो की समुद्रावरची मच्छीमारी बाधित झाली तर एका मच्छीमाराला दिवसाचं उत्पन्न 1000 रुपये असेल तर 15 लाख रुपये 4 पट मोबदला आहे. आणि मच्छी विकणारी महिला आहे ती त्याच्यावर डिपेंड आहे, म्हणून तिला पण 15 लाख रुपये आहे. पण कोस्टल रोड, शिवडी सी लिंक, विमानतळ याच्यामध्ये तथाकथित आमचे नेते, मच्छीमारांचे नेते यांनी या कायद्याचा अभ्यास न केल्यामुळे 1.5 लाखामध्ये सेटलमेंट झालेले आहे. हा दोष तुमचा आमचा आहे आणि तो मोठ्या मनाने मान्य केला पाहिजे. 15 लाखाची नुकसान भरपाई, पुनर्वसन वेगळं, आधुनिक जेट्टी आहे, त्याला आधुनिक बोटी आहे. 12 नॉटिकल मध्ये जर मच्छीमारी होत नसेल तर 3 कोटीची बोट आहे त्या मच्छीमारांसाठी. परंतु आपल्या लोकांना अशी सवय झाली की 1 रुपया आपल्याला मिळत असताना 10 पैसे घ्यायचे
आणि ते खाऊन आनंद मानायचा आणि आमच्या भावाला आमच्या बहिणीला फसवलं म्हणून अभिमान मांडायचा, ही जी पद्धत आहे ती बंद करायची असतील तर सागर शक्तीने एक नवीन पायंडा पाडलाय की मी डॉक्टर भांजींना पण त्यासाठी धन्यवाद देईन की भांजींच्या घरी आम्ही एकदा एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर त्यांची छोटीशी बैठक होती घरातली, त्या बैठकीचं रूपांतर यशोदादा भगत यांनी वाशीमध्ये एक मोठी अशी बैठक घेऊन केली. त्यानंतर आताच हे आंदोलन उभं राहिलं हनुमान कोळीवाड्याचं आणि परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या अगदी प्रतिभा ताईपासून सगळ्या महिला सगळ्या पट्टीच्या 5 जिल्ह्यांच्या एकत्र आल्या. अशा बैठका जर झाल्या, या बैठकीत मला माहिती सगळ्यांना जास्त बोलता येणार आहे, मी थोडंसं जास्त बोललो, मी माफी मागेल आपली, परंतु या बैठकांचं आयोजन झालं पाहिजे. त्या बैठकीमध्ये महिला मोठ्या प्रमाणात बसल्या पाहिजेत, महिलांना बोलायला दिलं पाहिजे. जी पुरुषसत्ताक पद्धत आहे, बाईला बोलायचं नाही, बाईला शिक्षण द्यायचं नाही, ही देशातली विरोधी पद्धत आहे, मनुवादी पद्धत आहे, त्याचा मी निषेध करतो. आणि आई एकविरीची मातृसत्ताक पद्धत आहे ती आम्ही स्वीकारली पाहिजे. कोणी टोपी पण आम्ही अभिमानाने घातली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही युट्यूबवर बघितलं असेल, खासदार ओबीसी मुस्लिम समाजाचे ते कधी टोपी काढत नाही, त्याला टोपी काढायला लावली. कोळी टोपी मैत्रीची आहे, जागतिक मैत्रीची आहे, बंधुभावाची आहे, ते त्यांना टोपी घालायला लावली. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आपण ती टोपी घालायला लावली आणि आज जगाच्या नकाशावर मैत्रीची टोपी सगळीकडे गेली आहे. धर्म जाती भेद हे आम्ही तोडून टाकले. त्या नालासोपारा बंदरातून श्रीलंकेमध्ये सम्राट अशोकाची मुलं गेलेली आहे, त्यांना नेणारे आम्ही लोक आहोत. इजिप्तमध्ये व्यापार करणारे आम्ही लोक आहोत. सगळ्या जगाशी आपण हे छोटे छोटे होड्या आपल्या नव्हत्या, अतिशय मोठी जागा आपली होती. हे सगळं वैभव पुन्हा मिळवायचं असेल तर सागर शक्ती म्हणजे काय हे आम्ही ओळखलं पाहिजे. शेवट समारोप करतो. लक्ष्मीबद्दल एक अथर्वशीर्ष संस्कृतमध्ये लिहिलेला आहे. त्या अथर्वशीर्षामध्ये तो कवी म्हणतो, समुद्रकन्या लक्ष्मी, समुद्राची मुलगी कोण तर लक्ष्मी आहे. लक्ष्मी समुद्रात आहे आणि आपण ती 10,000ची पगाराची नोकरी सिक्युरिटीची आणि कम्प्युटर ऑपरेटर आपली पोरं झालं तिकडे 10,000च्या नोकरीवर. लक्ष्मी समुद्रात आहे. मच्छीमारीबद्दल मच्छीमारांबद्दल आम्हाला न्यूनगंड व्हायला लागलाय. काहीतरी हलकं काम आहे, कमी प्रतीचं काम आहे आणि हे जे काम आहे पांढरपेशे काम आहे, काहीतरी चांगलं काम आहे, अशा प्रकारचा एक गैरसमज झालाय. आणि त्या गैरसमजातून आम्ही टोपी सोडली, सुरका सोडला. दादा तिकडे बघा सुरका घालून आहे. समुद्रामध्ये पोहण्यासाठी तो नैसर्गिकरित्या चांगला आहे. पॅन्ट घालून गेला तर तुम्ही खाली बुडणार, पोहता येणार नाही. या सगळ्या पद्धतीबद्दल चांगला आम्ही विचार केला पाहिजे. खरं म्हणजे रॉक फ्री नावाचा आम्ही आता एक ऍक्टिव्हिटी सुरू केली. जंगलावर आमचा अधिकार आहे. म्हणजे आता जे मॅंग्रोव्ह आहेत की नाही, मॅंग्रोव्हच्या बाबतीत आमच्यावर वेगवेगळे कायदे केले जातात, पण मॅंग्रोव्ह मध्ये लाकडं आम्ही काढलेले आहेत. मॅंग्रोव्ह मारून आम्ही शेती केली आहे, जमीन निर्माण केली मॅंग्रोव्ह मारून. पण मॅंग्रोव्हच्या बाबतीत सीआरझेडवाले किंवा कोणी लोक आपल्याबद्दल बोलतच नव्हते. केंद्राने सांगायचं नाही, आम्ही माना डोलवायचा. आणि म्हणून मुंबईत काही लोक म्हटले 30 वर्ष आम्ही सीआरझेड मध्ये काम करतो. कधी कोळीवाडा नोंदवला का तुम्ही तिथे? 30 वर्ष काय काम केलं? शासनाचं ऐकत नाही. कधीतरी आमच्या समाजाचं म्हणणं मांडा. तर सीआरझेड कायदे असतील, समुद्राचे अधिकार असतील, पाण्याचे अधिकार असतील, जंगलाचे अधिकार असतील, यावर आम्ही काम सुरू केलेलं आहे. आमच्यामध्ये कोणी नेता नाही, कोणी अध्यक्ष नाही, समन्वयाची भूमिका घेऊन काम करतोय. आदरणीय चंदूदादा पाटील हे शासनाकडे फार चांगल्या पद्धतीने भूमिका मांडतात. दर 2 दिवसांनी निर्णय यायला लागले. ते पूर्वी होत नव्हतं, आता घराघर निर्णय यायला लागले. आणि म्हणून मी आपली माफी मागतो आणि मी माझ्या सगळ्या मावशाला आणि महिलांना सांगेन की मुंबईची मार्केट पहिल्यांदा मिळूया, इथलं नायगावचं मार्केट मिळूया. मार्केटचं आंदोलन महिलांचं पहिलं सुरू करायचं. आई जर सुरक्षित झाली तर आम्ही मुलं सुद्धा सुरक्षित आहोत, भाऊ सुद्धा सुरक्षित आहे. आणि ज्या घरची बाई संकटात सापडली तो देश संपला. भारताची महान मातृसत्ताक पद्धती देशातल्या कुठल्या जातीकडे नाही, कुठल्या धर्माकडे सुद्धा नाही आहे. कारण आणखी एक सांगतो की लग्नामध्ये लग्न लावण्याचं काम ही झोलारीण करते, महिला पुरोहित आहे. महिला पुरोहित आजही कुठल्या धर्मामध्ये नाही, सगळे पुरुष धर्मगुरू आहेत, सगळे देव पुरुष आहेत. फक्त एकच असा मत आहे मच्छीमारांचा, तिथे बाई लग्न लावते, तिला झोलारीण म्हणतात, सगळं पवित्र विधी ती करते. इतके महान आणि सुसंस्कृत आम्ही लोक आणि का मागे हटलो याचा विचार सागर शक्तीने करावं. जर आपण विनंती केली किंवा आमची विनंती मानली तर सागर शक्तीमध्ये आम्हाला आम्ही लिहायची नाही आहे. घराघरात सागर शक्ती घेऊन जाऊ, जसा पृथ्वीवर आमच्याकडे केला. धन्यवाद.